प्रेज द लॉर्ड. आजच्या संदेशामध्ये पहिले शमूएलाच्या पहिल्या अध्यायामध्ये हन्ना नावाच्या स्त्रीने केलेली जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेची रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत. आणि मला खात्री आहे की निश्चितपणे परमेश्वर ह्या संदेशाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करेल. परमेश्वर या संदेशाच्या द्वारे तुमची भेट घेईल. वचनांच्या मध्ये असं सांगितलेलं आहे, पहिले शमूएलाचा पहिला अध्याय नंतर तुम्ही वाचू शकता. त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशामध्ये, इस्रायल देशामधील इफ्राईम जो प्रांत आहे, जो भाग आहे, तेथील डोंगराळ प्रदेशामध्ये एल्काना नावाचा एक पुरुष राहत होता. आणि त्या पुरुषाला दोन स्त्रिया होत्या, दोन पत्नी त्याला होत्या. एकीचं नाव हन्ना होतं आणि दुसरीचं नाव पनिन्ना होतं. आणि जी हन्ना होती तिला मूल बाळ नव्हतं, परंतु पनिन्ना नावाची जी स्त्री आहे, पत्नी आहे, तिला मुले आणि बाळे होती. आणि वचनांच्या मध्ये सांगितलेला हा परिवार दरवर्षी शिलो ह्या नगरामध्ये, ज्या ठिकाणी देवाचं मंदिर होतं, ज्या मंदिरामध्ये देवाच्या कराचा कोश होता, त्या मंदिरामध्ये जाऊन देवाची आराधना, भक्ती करायचे, यज्ञ करायचे. दरवर्षी हा परिवार त्या शिलो नावाच्या नगरामध्ये एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातून त्या ठिकाणी जायचा, देवाची भक्ती करायला, देवाला यज्ञ करायला. आणि अशा प्रकारे हा त्यांचा वर्षानुवर्षाचा परिपाठ होता. आणि वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे, जी हन्ना नावाची स्त्री आहे, ही हन्ना नावाची पत्नी आहे, त्या हन्नाला मुले बाळे नव्हती, कारण परमेश्वराने तिची कूस वांज केलेली होती, असं वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग जेव्हा हे दरवर्षी त्या मंदिरामध्ये जायचे आणि हन्ना त्या देवाच्या मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करायची की परमेश्वरा मला एक पुत्र संतती दे, प्रभू परमेश्वरा माझी कूस आहे ती वाहती कर. आणि मग ती दरवर्षी जाऊन त्या ठिकाणी प्रार्थना करायची. दरवर्षी जेव्हा हा परिवार त्या ठिकाणी जायचा, पनिन्ना जी आहे, जी तिची सवत होती हन्नाची, ती तिला चिडवायची. आणि वचनामध्ये सांगितलेल्या हन्नाला त्याचा खूप त्रास व्हायचा, ती रडायची, तिला दुःख व्हायचं, ती मानसिक रीतीने त्रासातून जायची आणि ती परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वराची प्रार्थना करायची. आणि हा त्यांचा वर्षानुवर्षाचा परिपाठ होता. दरवर्षी ते त्या ठिकाणी जायचे. आणि एके वर्षी या ठिकाणी सांगितलेलं आहे की नेहमीप्रमाणे त्यांनी त्या यज्ञ करायला शिलो नगरामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये गेले. त्यांनी आपलं भोजन वगैरे सगळं आटपलं. आणि मग आटपल्यानंतर हन्ना जी आहे ती देवाच्या मंदिरात गेली आणि ती त्यावेळेला परमेश्वराची करुणा भाकून ढाढा रडली. आपलं गारानं तिनं परमेश्वराच्या समोर मांडलं. आणि ती प्रार्थनांच्या मध्ये अशा प्रकारे खोलवरती गेली की ज्या ठिकाणी तिनं परमेश्वराशी करार केला की परमेश्वरा, जर मला तू पुत्र संतती देशील तर तो पुत्र मी तुझ्या सेवेसाठी समर्पण करीन. आणि मग वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे, ती प्रार्थना करत असताना एली याजक, जो त्या ठिकाणी देवाची सेवा करत होता, तो एली याजक तिची प्रार्थना आहे तो पाहत आहे, तिचं रडणं आहे ते पाहत आहे. त्याला वाटलं कदाचित ह्या स्त्रीनं द्राक्षरसाचं सेवन केलेलं आहे, म्हणून ही धुंदीमध्ये आहे, म्हणून ही गुंगीमध्ये आहे, म्हणून तो तिला म्हणत आहे की किती वेळ ह्या द्राक्षरसाच्या गुंगीमध्ये, नशेमध्ये तू राहशील. आणि ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, असा गैरसमज माझ्याविषयी करून घेऊ नका, कारण मी दुःखित हृदयाची स्त्री आहे, मी त्रासलेली आहे, आणि म्हणून मी अशा प्रकारे परमेश्वराच्या जवळ प्रार्थना करत आहे. आणि मग एली याजक तिला म्हणाला की परमेश्वर तुझं मागणं आहे ते मान्य करो. आणि त्याच वर्षी जेव्हा ती तिथून मंदिरातून बाहेर पडली, तिथून पुढे हन्ना कधीही उदास राहिली नाही. आणि त्याच वर्षी तिला गर्भ राहिला आणि तिला एक मुलगा झाला, शमूएल. त्याचं नाव तिने शमूएल ठेवलं. आणि तो शमूएल इस्रायल देशाचा एक मोठा संदेष्टा झाला, शास्ता झाला, तो किंग मेकर झाला, ज्यानं शौल आणि दावीद याच्यासारख्या राजांना त्यानं राजा म्हणून अभिषेक केला. तिच्या प्रार्थनेनंतर इस्रायल देशाचा जो इतिहास आहे तो बदलला. म्हणून हन्नानं केलेली जी प्रार्थना आहे ती प्रार्थना पवित्र शास्त्रामध्ये महत्वाच्या प्रार्थनांच्या पैकी एक आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या प्रार्थनेतील काही गोष्टी आहेत त्या थोडक्यात आपल्याला पाहायच्या आहेत. वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की हन्नेचा स्वभाव आहे तो प्रार्थनेचा स्वभाव होता. जेव्हा आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करतो आपल्याला समजतं की हन्नेचा स्वभाव तो प्रार्थनेचा स्वभाव होता. पहिली गोष्ट हन्नाच्या प्रार्थनेतून तुम्हाला मला शिकायची आहे की तिच्या प्रार्थनांच्या मध्ये सातत्य होतं. सर्व नकारार्थी परिस्थितीमध्ये तिची सवत तिला चिडवायची. दरवर्षी ते यज्ञ करायला जायची, तिची सवत तिला चिडवायची. हन्ना काही खात नसते, पीत नसते, तिची मानसिक अवस्था आहे ती त्रासलेली असायची. पण त्या सगळ्या परिस्थितीत तिनं परमेश्वराच्या मंदिरात जाणं आणि प्रार्थना करणं हे ते सोडलं नाही. विचार करा, जेव्हा ती हन्नेचं लग्न झालं असेल नवीन आणि ती पहिल्यांदा त्या मंदिरात गेली असेल शिलो नावाच्या, त्यावेळेला तिनं परमेश्वराच्या जवळ प्रार्थना केली असेल, प्रभू परमेश्वरा, हो पवित्र देवा, मला एक बाळ दे.
आणि तिने प्रार्थना करून जेव्हा आपल्या घरी गेली त्यावेळेला तिला असं वाटलं असेल, आशा धरली असेल की परमेश्वर मला कदाचित ह्या वर्षामध्ये बाळ देईल. परंतु तिला त्या वर्षी गर्भ राहिला नाही. परत ती दुसऱ्या वर्षी त्या मंदिरामध्ये आली, तिने प्रार्थना केली आणि तिला वाटलं की ह्या वर्षी कदाचित माझी प्रार्थना ऐकेल. अशा प्रकारे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष निघून गेले. परंतु हन्नाच्या प्रार्थनेचं उत्तर अजून तिला मिळालेलं नव्हतं. परंतु वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की उत्तर मिळालं नाही म्हणून हन्नाने प्रार्थना करणं थांबवलं नाही, देवाच्या मंदिरात जाणं थांबवलं नाही. व तिची सवत, याच्यापेक्षाही तिची जी सवत पणींना आहे ती तिला चिडवायची. ज्यावेळेला हे एकत्र रीतीने त्या देवाच्या मंदिरात, शिलो नावाच्या मंदिरामध्ये जायचे, प्रार्थना करायला, यज्ञ करायला, त्यावेळेला एकत्र तो परिवार जात असताना तिची सवत पणींना तिला चिडवायची असं वचनांच्या मध्ये दिलेलं आहे. म्हणजे ती काय करत असेल, जेव्हा हन्ना तिच्या मुलांना जवळ करत असेल किंवा तिच्या मुलांच्या जवळ जात असेल, हात लावत असेल, त्यांचा लाड करत असेल, त्यावेळेला फणींना तिला म्हणत असेल, तू वांज आहेस, तू माझ्या मुलांना हात लावू नको. आणि मग हन्ना जी आहे ती दुःखी व्हायची. तिचं लक्ष कशामध्ये लागायचं नाही. वचनांच्या मध्ये सांगितलेलं ती जेवत नसे, ती खात नसे. तिचा जो पती एल्काना आहे तो तिला समजावून सांगायचा, परंतु ती त्यात देखील ऐकत नव्हती. परंतु ह्या सगळ्या नकारार्थी परिस्थितीमध्ये तिने प्रार्थना करणं सोडलं नाही, प्रार्थना करणं थांबवलं नाही. आज परमेश्वर तुमच्याशी पहिली गोष्ट या हन्नाच्या प्रार्थनांच्या द्वारे बोलत आहे, ती म्हणजे आपल्या प्रार्थनांच्या मध्ये सातत्य पाहिजे. हालेलुया. ओ, परमेश्वराने जरी प्रार्थनेचं उत्तर द्यायला विलंब लावलेला आहे, याचा अर्थ असा नाही की तो उत्तर देणार नाही. परमेश्वराची एक इच्छा, एक महान योजना आहे, ती तुमच्या विलंबाच्या प्रार्थनेच्या उत्तरातून सिद्धीच जात आहे. ह्या गोष्टीवर आपला विश्वास पाहिजे. हन्नाने प्रार्थना करणं थांबवलं नाही. काय होतंय की आपण 15 दिवस प्रार्थना करतोय, 8 दिवस प्रार्थना करतोय, महिनाभर प्रार्थना करतोय, आणि जेव्हा आपल्या प्रार्थनेची उत्तर मिळत नाहीत त्यावेळेला आपण प्रार्थना करणं सोडून देतोय, आपण निराश होतोय, आपण देवाला दोष द्यायला चालू होतोय. परंतु हन्ना आज ह्या वचनातून तुमच्याशी बोलत आहे, संदेशाच्या द्वारे तुमच्याशी बोलत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या गोष्टींसाठी परमेश्वराच्या जवळ प्रार्थना करत आहे ते प्रार्थना करणं थांबवू नका. तुमच्या प्रार्थनांच्या मध्ये सातत्य ठेवा. आणि वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की 1 वर्षी हन्ना जी आहे ती त्या मंदिरामध्ये गेली आणि मग तिनं आपलं सगळं खाणं पिणं सगळं आटोपलं असं वचनांच्या मध्ये दिलेलं आहे. आणि ती देवाच्या मंदिरात गेली आणि परमेश्वराची करुणा भाकून ढाळ रोडू लागली. ओ हालेलुया. वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे, ओ ती परमेश्वराच्या मंदिरात गेली आणि ती रडू लागली, तिचं हृदय ते तुटलं. जेव्हा तिनं आपल्या प्रार्थनांच्या मध्ये सातत्य ठेवलं, तिनं परमेश्वराकडे पाहिलं, परमेश्वरावरती भाव ठेवला, विश्वास ठेवला, त्या सगळ्या नकारार्थी परिस्थितीमध्ये तिच्या प्रार्थनांच्या मध्ये एक वेळ अशी आली की ज्या ठिकाणी परमेश्वराने तिच्या प्रार्थनांचं नियंत्रण घेतलं. प्रभूची उपस्थिती तिच्या जीवनामध्ये उतरली, तिचं हृदय तुटलं, ती रडा लागली आणि कदाचित तिनं अशा प्रकारे प्रार्थना केली असेल, हे परमेश्वरा, आमचा पिता अब्राहम आहे, त्या अब्राहमाची जी पत्नी आहे सारा ती वांझ होती, पण प्रभू परमेश्वरा, ओ तू तिला पुत्र संतती दिलीस. गौरवी परमेश्वरा, ओ इसाकाची पत्नी जी आहे रिबेका ती वांझ होती, पण प्रभू तू तिची कुस आहे ती वाहती केलीस. परमेश्वरा, तू माझी देखील कुस आहे ती वाहती कर पवित्र देवा. ती परमेश्वराची करुणा भाकून ढाळ रडू लागली, तिचं हृदय तुटलं. व आपल्या प्रार्थनांच्या मध्ये सातत्य जेव्हा असतं त्यावेळेला आपल्या प्रार्थनांच्या मध्ये एक वेळ अशी येते की ज्या वेळेला परमेश्वराची उपस्थिती आपल्या प्रार्थनांच्या मध्ये उतरते, परमेश्वराचं सानिध्य, परमेश्वराचा अभिषेक आपल्या प्रार्थनांच्या मध्ये उतरते आणि मग आपलं हृदय ते तुटायला चालू होते. म्हणून वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे, तुटलेलं हृदय आहे, जे भग्न हृदय आहे ते देवाला प्रिय हृदय आहे. जेव्हा आपलं हृदय प्रार्थनांच्या मध्ये तुटतंय, ओ प्रभूची उपस्थिती त्या ठिकाणी उतरते. स्तोत्र 34:18 मध्ये वचन सांगत आहे की परमेश्वराचं सानिध्य हे भग्न हृदय लोकांच्या मध्ये असतं, ज्यांचं हृदय अनुतप्त आहे. ओ हालेलुया. परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी उतरते. जेव्हा आपल्या प्रार्थनांच्या मध्ये सातत्य आहे, ओ आपल्या प्रार्थनांच्या मध्ये, ओ हालेलुया, एक वेळ अशी येईल की परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वराचं सानिध्य आहे ते आपल्या प्रार्थनांच्या मध्ये उतरेल. हन्नाच्या बाबतीत तेच घडलं. ती परमेश्वराची करुणा भाकून ढाळ रडू लागली आणि परमेश्वराची उपस्थिती उतरली. वचनांच्या मध्ये सांगितले तिचं हृदय ते तुटलं. आता तिथून पुढे जेव्हा हन्ना प्रार्थना करत आहे त्यावेळेला ती प्रार्थना करत नाही, पण परमेश्वराचा आत्मा तिच्याद्वारे प्रार्थना करत आहे. मी हे खात्रीशीर रीतीनं का सांगत आहे, कारण की हन्नाने याच्या अगोदर अशी कधीच प्रार्थना केली नव्हती. अशा प्रकारची प्रार्थना करणं तिनं चालू केलं. ज्या वेळेला देवाची उपस्थिती हन्नाच्या प्रार्थनांच्या मध्ये उतरली त्यावेळेला तिची प्रार्थना ती पूर्णपणे बदलून गेली. आता ती प्रार्थना करत नाही, तर पवित्र आत्मा जो आहे तो तिच्याद्वारे प्रार्थना करत आहे. म्हणून ती परमेश्वराला म्हणाली की परमेश्वरा, गौरवी देवा, जर तू मला पुत्र संतती देशील तर तो पुत्र मी तुझ्या सेवेसाठी, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या मंदिरामध्ये
समर्पण करीन. हन्नाने परमेश्वराच्या मर्जीप्रमाणे प्रार्थना केली. रोमकरासपत्राचा 12वा अध्याय आणि 26 वचनांच्या मध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्या अशक्तपणामध्ये पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतो देवाच्या इच्छेनुसार मध्यस्थी करण्यासाठी. पवित्र आत्मा आपल्याद्वारे देवाच्या मर्जीनुसार मध्यस्थी करतो. हे वचन नवीन करारातील वचन आहे, परंतु हे वचनाप्रमाणे हन्ना त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे. ह्या वचनाप्रमाणे पवित्र आत्म्याने हन्नाच्या प्रार्थनेचं नियंत्रण घेतलेलं आहे आणि हन्ना आता प्रार्थना करत नाही, पण पवित्र आत्मा देवाच्या इच्छेनुसार देवाच्या योजनेनुसार तिच्या ठायी प्रार्थना करत आहे. हालेलुया. का मी हे तुम्हाला सांगत आहे? कारण की देवाचं वचन काल, आज आणि युगाने एक सारखंच आहे. जे पवित्र आत्मा मध्यस्थी करण्याचं वचन आपल्याला नवीन करारामध्ये दिलेलं आहे, तेच वचन जुन्या करारात देखील तितकंच सामर्थ्यशाली रीतीने काम करत होतं. फरक इतकाच आहे की ते लिहिण्यात आलेलं नव्हतं. आणि वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे का मी हे पवित्र आत्मा तिच्या प्रार्थनेचं नियंत्रण घेतलेलं आहे तुम्हाला वारंवार सांगत आहे. कारण की वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की हन्ना जेव्हा प्रार्थना करत होती त्यावेळेला एली याजक तिच्या जवळ आला आणि एली याजकाने तिला असं म्हणाला की तू किती वेळ ह्या द्राक्षरसाच्या धुंदीमध्ये राहशील, नशेमध्ये राहशील. म्हणजे एली याजकाला असं वाटलं की ती द्राक्षरस पिऊन मंदिरामध्ये आलेली आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हन्नाला भान देखील नव्हतं की ती कशा प्रकारे प्रार्थनांच्या मध्ये स्वतःला तिने झोकून दिलेलं आहे किंवा प्रार्थनांच्या मध्ये ती चालवली जात आहे. आणि अशा प्रकारची प्रार्थना एली याजकाने त्याच्या पूर्ण सेवा कार्यामध्ये कधीच बघितली नव्हती. पण मी तुम्हाला हे देखील सांगू शकतो की एलीने देखील अशा प्रकारची प्रार्थना कधीच केली नव्हती. जर त्याने अशा प्रकारे पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रार्थना केली असती तर तो हन्नेला जाऊन म्हणला नसता की तू ह्या द्राक्षरसाच्या नशेमध्ये का आहेस म्हणून. कारण जर त्याला त्या प्रार्थनेचा खोलवर केलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने केलेल्या प्रार्थनेचा अनुभव असता तर त्याने हन्नेला जाऊन मध्येच अशा प्रकारे दोष दिला नसता. आणि मग वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की हन्ना जे आहे तिचं तोंड आहे ते हलत आहे, शब्द मात्र बाहेर पडत नाहीत. आणि मग एली तिच्याजवळ गेला आणि तिने त्याला हलवलं आणि वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे किती वेळ तू या द्राक्षरसाच्या नशेमध्ये राहशील असं ते तिला म्हणत आहे. ती म्हणत आहे महाराज मी दुःखित हृदयाची स्त्री आहे, मी व्यथित असल्यामुळे माझं म्हणणं माझं गाणं माझ्या परमेश्वराच्या जवळ मी मांडत आहे. आणि म्हणून तुम्हाला असं वाटलं कदाचित. म्हणजे विचार करू शकता की पवित्र आत्म्याच्या धुंदीमध्ये पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये किती खोलवर हन्ना आहे ती प्रार्थना करत होती. हालेलुया. आज आपल्याला आपल्या प्रार्थना आहेत हालेलुया हो त्या बदलण्यासाठी, त्या सामर्थ्यामध्ये बदलण्यासाठी पवित्र आत्मा आहे तो आपल्याला मदत करतो. पवित्र आत्मा आपल्या प्रार्थनांना बदलतो आणि त्या सामर्थ्यशाली अशा करतो. एली याजक 40 वर्ष त्या ठिकाणी याजकीय सेवा कार्याचं काम करत आहे, परंतु त्या 40 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये त्यानं अशा एका देखील व्यक्तीला त्या मंदिरामध्ये येऊन अशा प्रकारे ज्या प्रकारे हन्नानं प्रार्थना केली तशा प्रकारे प्रार्थना करताना कधी बघितलं नाही. किंबहुना एली याजकानं स्वतः देखील तशा प्रकारची प्रार्थना त्या ठिकाणी केली नसेल. कारण केली असती तर त्याने हन्नेला दोष दिला नसता, त्या प्रकारच्या प्रार्थनेचा त्याला अनुभव असता. वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की एली याजक तिला म्हणाला की तुझं जे मागणं आहे ते परमेश्वर मान्य करो. आणि त्याच वेळेला तिचं मागणं आहे वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे हन्ना जेव्हा ती घरी गेली त्यानंतर ती उदास राहिली नाही असं वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे. कारण तिची प्रार्थना आहे ती परमेश्वरापासून ऐकली गेलेली होती. तिच्या प्रार्थनेचं उत्तर आहे ते परमेश्वराने तिला दिलेलं होतं. त्याची खात्री पवित्र आत्म्याने तिच्या हृदयात केली आणि म्हणून तिथून पुढे ती उदास राहिली नाही. त्या वर्षी तिला गर्भ राहिला, त्याला एक मुलगा झाला आणि तिने त्याचं नाव शमूएल असं ठेवलं. आणि हा शमूएल इस्रायल देशाचा महान संदेष्टा झाला, ज्यानं राजांना नेमलं. दाविदासारख्या राजांना, शौलासारख्या राजांना त्यांना अभिषेक करून इस्रायल राष्ट्रावरती नेमलं. किती अद्भुत आहे, किती अद्भुत आहे. वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की हन्नाची प्रार्थना ही इस्रायल देशाचा इतिहास बदलणारी प्रार्थना होती. का मी हे तुम्हाला सांगत आहे? परमेश्वर वाट बघत होता अशी एका स्त्रीची, कारण परमेश्वराला शमूएलाची गरज त्या ठिकाणी होती. हालेलुया. परमेश्वराला शमूएल पाहिजे होता आणि म्हणून परमेश्वर अशा एका स्त्रीची वाट बघत होता जी स्त्री स्वतःला प्रार्थनांच्या मध्ये झोकून देईल. आणि म्हणून त्या उद्देशाने परमेश्वराने हन्नाची कुस ती बंद केलेली होती.
पहिल्या अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की परमेश्वराने तिची कूस आहे ती वांज केली होती, बंद केली होती. कारण परमेश्वराचा त्या पाठीमागे काहीतरी उद्देश होता. ओ हालेलुया. जेव्हा हन्ना आहे ती प्रार्थना करत आहे आणि तिची प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, तिनं प्रार्थना करणं थांबवलं नाही, परंतु तिची प्रार्थना वाया गेली असं नाहीये. ओ तिची प्रार्थना देवाच्या उद्देशामध्ये बदलत होती आणि ज्या वेळेला तिची प्रार्थना देवाच्या उद्देशामध्ये, देवाच्या मर्जीमध्ये बदलली, प्रभूने तिच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि परमेश्वराने एक अद्भुत गौरवी गोष्ट इस्रायल देशासाठी त्या ठिकाणी केली. एक मोठा संदेश त्या परमेश्वराने इस्रायल देशासाठी दिला, ज्याने इस्रायलाचा 40 वर्ष न्याय निवाडा केला. वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे. हालेलुया. आज आपल्या प्रार्थनेचं जर विलंब लागत आहे, उत्तर मिळत नाही, लवकरात लवकर प्रार्थना जर विलंब लागत आहे, लवकरात लवकर उत्तर मिळत नाही, तर परमेश्वराची एक मोठी योजना तुमच्या त्या प्रार्थनेचं उत्तर न मिळण्यासंबंधी आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या प्रार्थना आहे त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. व जेव्हा आपण सातत्य ठेवतो आपल्या प्रार्थनांच्या मध्ये, एक वेळ अशी येते की ज्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती आपल्या प्रार्थनेचं नियंत्रण घेते आणि मग तिथून पुढे प्रार्थना आपल्याला कंटाळवाणी वाटत नाही, प्रार्थना आपल्याला औपचारिक वाटत नाही. व प्रार्थना जे आहे, ओ हालेलुया, त्याचे पण वाट पाहतो त्या वेळेची, प्रार्थनेच्या वेळेची. आपल्याला वाटतं कधी एकदा देवाच्या मंदिरामध्ये जाऊन मी परमेश्वराच्या सोबत बसेन आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवेन. जेव्हा पवित्र आत्मा आपल्या प्रार्थनेचं नियंत्रण घेतो त्यावेळेला परिस्थिती आहे ती बदलायला चालू होते. ओ देवाचं सामर्थ्य आहे, ओ देवाची उपस्थिती आहे, देवाचं अद्भुत काम आहे ते तुमच्या जीवनातून दिसायला चालू होतं ज्याला पवित्र आत्मा आपल्या प्रार्थनांचं नियंत्रण घेतो. हन्नाची जी प्रार्थना आहे तो एक सामर्थ्यशाली प्रार्थनांच्या पैकी एक आहे. का? कारण तिच्या प्रार्थनांच्या मध्ये सातत्य होतं आणि त्या सातत्यामुळेच प्रभूची उपस्थिती तिच्या जीवनामध्ये उतरली. पवित्र देवाने तिच्या प्रार्थनांचं नियंत्रण घेतलं आणि प्रभूने त्याच्या इच्छा, त्याच्या योजना, त्याचे संकल्प हन्नेच्या जीवनाविषयी सिद्धीस नेल्या. हन्नेला एक मुलगा पाहिजे होता, परंतु परमेश्वराला शमूएल संदेष्टा पाहिजे होता. जर आपल्या प्रार्थना विलंब लागत आहे तर परमेश्वर काहीतरी मोठं तुमच्या जीवनामध्ये करत आहे, काहीतरी मोठं आहे ते आकारायचं येत आहे. परमेश्वराचं काहीतरी अद्भुत गौरवी प्लान आहे, ते परमेश्वराचं प्लान आहे, ते गुप्तपणे आपल्याला न दिसता ते आकारास येत आहे. परंतु जेव्हा आपण त्याच्यामध्ये सातत्य ठेवतोय ते प्लान परमेश्वर तुम्हाला विदित करेल. ते प्लान, ती मोठी योजना आहे, ते परमेश्वर तुमच्या प्रार्थनांच्या द्वारे सिद्धीस नेईल आणि आपण परमेश्वरासाठी एक आशीर्वादाचं पात्र होणार. आणि म्हणून आज या हन्नेच्या प्रार्थनेच्या द्वारे 3 गोष्टी मला तुम्हाला थोडक्यामध्ये सांगायच्या होत्या. त्या 3 गोष्टी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, हन्ना ही प्रार्थना करणारी स्त्री होती. तिचा स्वभाव हा प्रार्थनेचा स्वभाव होता. तिच्या प्रार्थनेच्या मध्ये सातत्य होतं. दुसरी गोष्ट, जेव्हा सातत्य आहे तर प्रभूची उपस्थिती आपल्या प्रार्थनांच्या मध्ये उतरते आणि ज्यावेळेला पवित्र देवाची उपस्थिती आपल्या प्रार्थनांच्या मध्ये उतरते त्यावेळेला प्रार्थना ही आपली प्रार्थना होत नाही, तर ती पवित्र आत्म्याची प्रार्थना होते. आणि ज्यावेळेला पवित्र आत्म्याची प्रार्थना होते त्यावेळेला हालेलुया, सुटका जवळ आलेली आहे. एक गौरवी सुटका, सामर्थ्यशाली सुटका. हालेलुया. त्या प्रार्थनेच्या द्वारे ज्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या मर्जीनुसार, पवित्र आत्म्याच्या मध्यस्थीने ती केली जाते. हालेलुया. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी उतरतं. हालेलुया. दुरात्म्यांची बंधने तुटतात, अंधकाराच्या शक्तीची बंधने तुटतात, वर्षानुवर्ष रखडलेल्या गोष्टी त्या सिद्धीस जायला चालू होतात. कारण पवित्र देव आपल्याला त्या प्रार्थनांच्या मध्ये पुढे नेत असतो. मला खात्री आहे हालेलुया, परमेश्वर तुमची भेट घेत आहे, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत आहे. आपण आपले डोळे बंद करूया. हालेलुया. आणि मी तुमच्यासाठी नक्कीच हालेलुया प्रार्थना करतो. थँक्यू जीसस. स्वर्गीय सामर्थ्यशाली परमेश्वरा, गौरवी देवा, मी प्रार्थना करत आहे आज तुझे मुलं प्रभू जो संदेश आज ऐकत आहेत पवित्र परमेश्वरा, हालेलुया, मी प्रार्थना करत आहे गौरवी देवा, त्यांना ज्या ज्या ठिकाणी सुटकेची गरज आहे येशूच्या नावात मी त्या ठिकाणी सुटका घोषित करत आहे. पवित्र आत्मा, मी विनंती करत आहे तू त्यांना स्पर्श कर, त्यांचं प्रार्थनाने जीवन बदल प्रभू. तुझी उपस्थिती, तुझा अभिषेक त्यांच्या प्रार्थनाने जीवनामध्ये उतरू दे पवित्र परमेश्वरा. त्यांचं प्रार्थनाने जीवन पूर्णपणे बदलू दे. जो अभिषेक हन्नाच्या प्रार्थनेवर होता व जी उपस्थिती हन्नाच्या प्रार्थनेमध्ये होती, मी प्रार्थना करताय तोच पवित्र आत्मा, तोच अभिषेक पवित्र देवा आमच्यापैकी किंवा जे ऐकत आहे त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो प्रार्थनेचा अभिषेक उतरू दे. यासाठी मी प्रार्थनाने विनंती करत आहे. पवित्र आत्मा अनिर्वाच्य कणण्याने देवाच्या मर्जीनुसार प्रभू तू आमच्याद्वारे प्रार्थना कर, तुझ्या मुलांच्याद्वारे प्रार्थना कर. आणि प्रभू त्यांच्या प्रार्थनेतील जे काही उत्तराचा विलंब आहे तो सामर्थ्यशाली आशीर्वादांच्या मध्ये, सामर्थ्यशाली देवाच्या योजनांच्या मध्ये बदलू दे, असं तुझ्या दैनंदिन कर.
तुझे आभार मानतो प्रभू, तुझी उपकार करतो. नासरेत कर येशूच्या नावात मी प्रार्थना करतोय स्वर्गीय देव म्हणून ऐक. आमेन आमेन.